रुक्मिणी आईसाहेबाची दाशी आईसाहेबाला म्हणते की आईसाहेब, आपल्या देवाने भगवंताने परेशनला विनाकारण मारलं. मग हा परेशन कोण? त्याच्या अगोदर ह्या 7 दिवसात, ह्या 7व्या दिवशीची जी कथा आहे, आज आपला कथेचा 7वा दिवस. 7व्या दिवशीच कथा का श्रवण करायला पाहिजे मन लावून, चित्त एकाग्र जागी. कारण 7व्या दिवशी जर आपण श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली, ह्या कथा जर श्रवण केल्या, तर 6 दिवस जर आपल्याला ऐकणं नाही झालं, 7व्या दिवशीच्या जर कथा श्रवण केल्या, तर 6 दिवस जे नाही ऐकलेलं त्याचं सुद्धा पुण्य ह्या 7व्या दिवशी लागत असतं. जसं की तुम्ही पहा, उदाहरणार्थ आजचा दिवस हा पगाराचा दिवस आहे. कशाचा? पगाराचा, फळाचा दिवस आहे. कोणाला कामानिमित्त, आपल्या सर्व्हिस निमित्त किंवा काही अडचणी, प्रपंचामध्ये एक अडचण आहे, अनेक अडचणी असतात. जर कथा श्रवण झाली नसेल तर 7व्या दिवशीची कथा आपण अवश्य ऐकायला पाहिजे. कारण 7व्या दिवशीची कथा जर श्रवण केली तर 7 दिवस कथा श्रवण केली असं पुण्य लाभत असतं. कारण आजचा हा पगाराचा दिवस आहे. मग हा परेशन कोण? एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या राजसभेमध्ये बसले असताना अनेक शूरवीर सैनिक होते, सेवक होते. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या राजसभेमध्ये बसले. तितक्यामध्ये एक सत्राजित नावाचा त्यानं सॅमंतक मणी धारण करून आला होता. त्याच्याकडे सॅमंतक नावाचा मणी होता. मग हा सत्राजित कोण? हा सत्राजित सूर्य उपासक आहे. सूर्याची उपासना करणारा, सूर्य देवतेची उपासना करणारा हा सत्राजित, त्याला सॅमंतक मणी प्राप्त झाला होता. आणि या सॅमंतक मण्याचं महत्व असं होतं की दररोज 8 भर सोनं देत होता तो सॅमंतक मणी होता. एक दिवस उगवला की त्या मण्यानं काय करायचं, 8 भर सोनं. मग 8 भर सोनं म्हणजे किती? सॅमंतक मणी ज्याच्याकडे आहे त्याची जेवढी उंची, त्या उंचीच्या 8 भर. म्हणजे तो जर 7 फूट असेल, 7 गुणिले 8, 7 8 56 फूट सोनं. मग ते सत्राजिताच्या 8 भर सोनं तो सॅमंतक मणी दररोज द्यायचा, दररोज. मग सत्राजिताला अहंकार झाला. वाऱ्यासारखी त्याची कीर्ती भगवान श्रीकृष्णाकडे पसरली आली. एके दिवशी तो सत्राजित सॅमंतक मणी धारण करून येतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या सत्राजिताला म्हणतात, सत्राजित, अरे ते तुझ्याकडे जो सॅमंतक मणी आहे हा राज्यासाठी देऊन टाक किंवा मला देऊन टाक. कारण भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे आहेत. त्यावेळेस सत्राजित म्हणतो, देवा, मी हा मणी तुम्हाला देणार नाही. कारण ह्या मण्यापासून मला दररोज, दर दिवसाला माझ्या उंचीच्या 8 भर, 8 पट सोनं दररोज हा मणी देतो, मी तुम्हाला देणार नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या सत्राजिताला उपदेश करतात, अरे सत्राजित, आपल्याकडे संपत्ती आहे, आपल्याकडे पैसा आहे किंवा आपल्याकडे सत्ता आहे, तर त्याचा दुरुपयोग माणसानं करू नये. आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. मग आपल्याकडे काही असो, आपल्याकडे एखादी कला आहे, आपल्याला मृदंग वाजवता येतो, तबला वाजवता येतो, तर त्या मृदंग वादकाने, तबला वादकाने दुसरा विद्यार्थी तयार करावा. दुसरा विद्यार्थी जर तयार केला तर त्या ज्ञानामध्ये वाढ होत असते. शास्त्र सांगतं, वेयत पुरते वर्धते येऊम नित्यम. तुमच्या जवळचं जे आहे हे जर तुम्ही इतरांना जर दिलं
तर त्याच्यामध्ये वाढ होत असते, जर नाही दिलं तर त्याचं विष बनत असतं. मग ती कला असेल, पैसा असेल, सत्ता असेल, जेही आपल्याला एखादा गुण आहे आपण दुसऱ्याला शिकवावा. जर नाही शिकवला, पैशाचा सदुपयोग नाही केला तर त्याचं एके दिवशी विष बनत असतं. आपल्याला जर भरपूर प्रमाणामध्ये आपल्या प्रपंचामध्ये जर पैसा आला आहे, सुख आहे, तर आपण गोरगरिबांना द्यावं, कपडा लत्ता द्यावा. त्याला दिवाळीमध्ये त्याच्या जर घरामध्ये अंधारा असेल तर आपल्याला जेवढं काही जमतंय तेवढं त्याला हातभार लावा गरिबाला. जर आपण गरिबाला जर दिलं, गरिबाच्या जीवनामध्ये जर आपण सुख आणलं तर आपल्याला त्याचा आशीर्वाद लागत असतो. जब दवा काम नहीं आती तब दुआ काम आती है. आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे. एखाद्या मंदिराला जीर्णोद्धारासाठी द्यावं, बालकाश्रमासाठी द्यावं, कुष्ठरोग धामाला द्यावं, पंगत घालावी, सप्त्यात पंगत घालावी, पट्टी द्यावी, जेही काय आपल्याच्यानं जे घडतंय ते करावं. अशा प्रकारचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण त्या सतराजिताला सांगू लागले. घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपण दुसऱ्याला काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण दुसऱ्याच्या कामाला गेलं पाहिजे, दुसऱ्याला मदत केली पाहिजे. दुसऱ्याचं दुःख ओळखून त्याचं दुःख निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे. परोपकाराची भावना, परोपकार कशाला म्हणतात ते सतराजिताला भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. सतराजित, ह्या सृष्टीच्या निर्मितीपासून काही गोष्टी अशा निर्मित केलेल्या आहेत की हा उपकारासाठी आहे. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना. ह्या गोष्टीची निर्मिती परोपकारासाठी केली. त्यावेळेस सतराजित म्हटला, देवा तुम्ही मला ज्ञान सांगू नका, माझा मनी तुम्ही घेतान. कारण तुमचा इतिहास लहानपणापासून माहिती की तुमची नजर दह्या दुधावर सुद्धा होती, माठावर होती. आणि तुम्हाला हा श्यामंतक मणी तुम्हालाच पाहिजे हो, राजाला नाही, राज्यासाठी नाही तो वापर करणार तुम्ही. मला एवढं ज्ञान शिकू नका, मी तुम्हाला हा श्यामंतक मणी देणार नाही. असं नको ते बोलून सतराजित त्या राजसभेमधून परत गेला. भगवान वाईट वाटलं की आपण सतराजिताला खरं बोललं तरी सतराजिताला पटलं नाही. हा काय होईल, याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये सत्ता येईल, संपत्ती येईल, हा नको ते धंदे करील. मग एके दिवशी हा सतराजिताचा भाऊ असणारा परेश, आपण एक दासी माता रुक्मिणीला म्हणू लागले की माता रुक्मिणी, आपल्या देवाने परेशांना विनाकारण मारलं. मग हा परेशन कोण? तर सतराजिताचा भाऊ. त्या सतराजिताकडे श्यामंतक मणी होता. तो श्यामंतक मणी सतराजिताच्या भावाने परेशांनी एके दिवशी घेतला. तो मुकुट परिधान केला आणि वनामध्ये निघून गेला. कारण
पूर्वीचे जे राजे होते हे शिकारीसाठी जात होते. मग हा परेशन यानं सॅमंतक मणी घेऊन तो मुकुट परिधान करून वनामध्ये गेला आणि वनामध्ये आपल्याला काहीतरी शिकार भेटेल या हेतूने तिथं थांबलेला असताना शिकार भेटते काय की म्हणून तो एका झाडावर बसलेला होता. परंतु तिथं आला वाघ. मग वाघ हा हिंस्र आहे. वाघाने परेशनला मारलं महाराज. वाघानं परेशनला मारलं आणि मारल्याच्या नंतर तो सॅमंतक मणी असणारा तिथं पडला वनामध्ये. मग तोच मणी जामवंत नावाचे अस्वल जामवंताला सापडला. जंगलात कोण राहते? आपण थोडंच राहतो. अस्वलाला सापडला. तो जामवंतजी तो सॅमंतक मणी घेऊन आपल्या घरी गेले स्वतःच्या. मग इकडं सतराजितानं वाटलं की माझा भाऊ परेशन किती वेळ झालं जंगलात गेलाय, शिकारीसाठी गेलाय आणि माझा मुकुट परिधान करून गेलाय, त्यामध्ये सॅमंतक मणी सुद्धा आहे. त्याच्या शोधार्थ हा सतराजित आला. त्यानं पाहितलं तर तिथं भावाला आपल्या मेलेल्या अवस्थेत पाहितलं. शरीराजवळ त्या प्रेताजवळ तो रडू लागला. परंतु त्याच्या असं लक्षात आलं की आपला मणी कुठे पाहावं. इतरत्र शोध सुरू केला परंतु तो सॅमंतक मणी नेला होता जामवंताने सापडला नाही. अंत्यसंस्कार केला आपल्या भावाचा. आणि सतराजिताला असं वाटलं की हा मणी सॅमंतक नावाचा मणी मला भगवान श्रीकृष्णाने मागितला होता आणि मी नाही दिला म्हणून त्यानं माझ्या पाठीमागं सैनिक लावले असतील. सैनिकानं सांगितलं असेल की ह्या सतराजिताचा भाऊ असणारा परेशन तो मुकुट परिधान करून गेलाय, त्याच्यासोबत सॅमंतक मणी आहे आणि माझ्या भावाच्या पाठीमागे ह्यांनी सैनिक लावले किंवा भगवान श्रीकृष्णानेच माझ्या भावाचा अंत केलेला आहे, मृत्यू आणलेला आहे. धावतच गेला महाराज सतराजित आणि देवाला आवाज दिला. देवा, अहो तुमच्या मनामध्ये पाप जर होतं तर मला त्या दिवशीच म्हणायचं, सतराजित जर मला सॅमंतक मणी नाही दिलास तर मी तुला मारीन, नाही तर तुझ्या भावाला मारीन. मी त्या दिवशी दिला असता. कारण मारापुढे भूत पळतय. मारापुढे कोण पळतय? भूत पळतय. देवा, तुझ्या मनात पहिलेपासून पाप आहे. तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं. कारण माझा भाऊ असणारा त्याच्यावर माझा फार जीव होता. अरे मी तुला मणी दिला असता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे सतराजित, तू ह्या माझ्या सैनिकासमोर, ह्या द्वारकेमधल्या नगरवासियासमोर माझ्यावर आळ घेऊ नको. बरं काय घेऊ नको? आळ घेऊ नको माझ्यावर. मी तुझ्या भावाला मारलं नाही. सतराजित म्हणतो, तुमची रीतच आहे महाराज. देवा, तुम्ही लहानपणापासून खोटं बोलतात. गवळणीच्या घरी चोरी करायला जात होतात. मैयेनं जर विचारलं, देवा चोरी केली का? त्यावेळेस काय म्हणायचात? आई ग आई, मी चोरी केली नाही, मी माती खाल्ली नाही. अनेक तुमचे मला घराने माहिती. तुम्हाला स्वभाव आहे तुमचा पहिलेपासून खोटं बोलणे. भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं. सतराजित, अरे मी लहानपणी खोटा बोलत असेल परंतु मी आता खोटं बोलत नाही. मी तुला खरं सांगतो की मी तुझ्या भावाला मारलं नाही. माझ्यावर आळ घेऊ नको असं नको ते बोलला महाराज सतराजित. परंतु भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं. द्वारकेचे राजे आहेत, सर्व लोकांसमोर, नगरवासियासमोर, सैनिकासमोर हा सतराजित बोललाय. भगवान श्रीकृष्णाला वाटलं हे ना आपल्यावर आळ घेतलाय ना, आता आपण सिद्ध करून दाखवायचं की हे मी मारलं नाही आणि सॅमंतक मणी सुद्धा मी आणला नाही. भगवान श्रीकृष्ण तिथून निघून जातात, वनामध्ये जातात, शोध सुरू करतात. भगवान श्रीकृष्णाने त्या मण्याचा शोध सुरू केला. इकडं वसुदेव महाराजाला विरह झाला. महाराज, लहानपणापासून माझा मुलगा, माझा पुत्र माझ्या जवळ नाही आणि आज 1 महिना झालं ह्या सतराजिताने माझ्या देवावर, माझ्या लालावर आरोप घेतलाय आणि ते
खोटं आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी माझा देव गेलाय. कदाचित जर माझा भगवंत जर परत आला नाही तर मी राहून काय उपयोग. पित्याला वाईट वाटलं महाराज. वसुदेव महाराजांनी देवीची आराधना सुरू केली. कोणती आराधना? माता जगदंबेची आराधना सुरू केली. कारण जगदंबा माता ही आद्य शक्ती आहे. तिच्या शक्तीशिवाय काय चालू शकत नाही महाराज. जगदंबा मातेची आराधना सुरू केली. आपणही आपल्याला इतकं पवित्र मानायला पाहिजे, भाग्यवान समजायला पाहिजे की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. किती? 3.5 शक्तिपीठ. देवीची शक्तिपीठ 51 म्हणतात ना, परंतु देवीची शक्तिपीठ 51.5. 51 म्हणता येत नाही, 52 म्हणता येतात. कारण 51 हे पूर्ण शक्तिपीठ आहेत आणि एक अर्ध शक्तिपीठ आहे, ते म्हणजे वणीचं. त्याच्यामुळं 51.5 म्हणतात. म्हणून 51 म्हणा नाही तर 52 म्हणा. त्याच्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यातलं पहिलं शक्तिपीठ आहे ते म्हणजे तुळजापूर. तिथं देवीचा उजवा हात पडला. ह्या तुळजापूरच्या त्या मातेचा, जगदंबेचा इतिहास. कर्दम महामुनी होते. कर्दम महामुनीची पत्नी असणारी अनुभूती, तिनं कृतयुगामध्ये तपश्चर्या केली होती. काय केली होती? कृतयुगामध्ये तपश्चर्या केली होती. तुम्ही म्हणता महाराज ही कथा कुठून आणली? मला 2-3 महिला म्हटल्या की महाराज इथं आमच्या इथं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. आणि ही तुळजाभवानी मातेचं मंदिर अर्थात तुळजापूरची आईच आहे. आम्हाला फक्त तुळजापूरच्या आईचा 2 मिनिटात इतिहास सांगा. कर्दम महामुनीची पत्नी असणारी अनुभूती, तिनं कृतयुगामध्ये तपश्चर्या केली होती. घनघोर अशी तपश्चर्या केली आणि तिच्या तपश्चर्येमध्ये कुकुर नावाच्या राक्षसाने भंग केला. तुम्ही जर एखादी साधना करायलात, एखादं व्रत करायलात, एखादं नामस्मरण करायलात, तर ते नामस्मरण, ते व्रत भंग करण्यासाठी आपल्या जवळचे किंवा आपल्या जे जळाऊ वृत्तीचे आहेत ते तपभंग करण्यासाठी, व्रतभंग करण्यासाठी नको ते प्रयत्न करतात. तसं त्या अनुभूती मातेने तपश्चर्या सुरू केली जगदंबा मातेची. तर तिच्या तपश्चर्येमध्ये कुकुर नावाच्या राक्षसाने भंग केला. त्यावेळेस त्या अनुभूती मातेने जगदंबा मातेची आराधना सुरू केली आणि जगदंबा माता प्रगट झाली. सांग अनुभूती, तू माझी कशासाठी आराधना केलीस? त्यावेळेस त्या मातेनं सांगितलं. त्या अनुभूती म्हणते की माता जगदंबा, तू साक्षात देवी आहेस, तू आदिशक्ती आहेस. मी तपश्चर्या करायले तर माझ्या तपश्चर्येमध्ये कुकुर नावाचा राक्षस मला भंग करायला, माझी तपश्चर्या भंग करायला. तेवढं तू बघ. त्यावेळेस देवी आणि कुकुर राक्षसामध्ये घनघोर असं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जगदंबा मातेने कुकुर नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि वध करून आल्याच्या नंतर जगदंबा माता म्हणते अनुभूती मातेला, अनुभूती, तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या तपश्चर्येमध्ये जो भंग करत आहे ना हा कुकुर नावाचा राक्षस, मी त्याचा वध केला. आता तू माग, तुला काय पाहिजे तर. त्यावेळेस ती अनुभूती माता म्हणते की तू या पर्वतावर कायमस्वरूपी राहा. आणि ती जगदंबा माता म्हणजे तुळजापूरची ती तुळजाभवानी आहे. जगदंबा माता की. आपण सुद्धा जर त्या जगदंबे मातेला जर शुद्ध अंतकरणाने जर शरण गेलो तर ती सुद्धा आपल्या समोर प्रगट होते. नोहे आपल्याला शक्ती प्रदान करते. याच देवीला तुळजा, टेकता किंवा तुळजाभवानी सुद्धा अशी नावं आहेत. एक जगदंबा मातेचं गीत म्हणते आमचं गोपाळ महाराज. आली आली हो गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी
भवानी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी 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 आई खुशीला गोंधळाला आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई खुशीला गोंधळाला आली ग तुळजा भवानी माझी भवानी आई हो तुळजा भवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी तुळजा भवानी आई 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 ज्या वेळेस त्या सतराजिताने आळ घेतला, भगवान श्रीकृष्ण तो आळ घेतलेला आळ हा खोटा हे सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण वनामध्ये गेले. 1 महिना झाला तरी माझा लाला येत नाही म्हणून वसुदेव महाराजांनी देवीची आराधना सुरू केली. महाराज श्रीमद देवी भागवत ग्रंथामध्ये ही सुंदर प्रकारची आलेली कथा आहे. देवाच्या बापानं सुद्धा जगदंबा मातेची आराधना केलेली. जगदंबा मातेची आराधना केली, नवरात्रीचा उपवास केला आणि तिकडं मग ज्याही वेळेस भगवंताला कळलं की ह्या परेशनला हा वनामध्ये आला होता, त्यावेळेस वाघानं ह्याला मारलंय. कोणाला? अहो तो देवानं मारा, त्याला सगळं काय कळतं. वाघानं मारलंय आणि मारल्याच्या नंतर ह्याच्याकडून जो श्यामंतक मणी पडलेला आहे, हा मणी जामवंतजीनं नेलेला आहे. त्यावेळेस जामवंताकडे गेले भगवान श्रीकृष्ण आणि जामवंतजीला म्हटले, जामवंतजी तुम्ही जो तो श्यामंतक मणी आणलेला आहे, हा मणी मला देऊन टाका. जामवंतजी काय ऐकायला तयार नाहीत. नाही म्हटले, मला ह्याच्यापासून सोनं मिळतं. हे जरी खरं असलं तरी म्हटले, मला तो सतराजित जो आहे त्यानं माझ्यावर आळ घेतलाय, मला तो आळ माझ्यावर घेतलेला मला सिद्ध करून दाखवावं लागेल की हा श्यामंतक मणी माझ्याकडे नव्हता, तुमच्याकडे होता. जामवंतजी ऐकायला तयार झाले नाही. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. इतकं भयानक त्यांच्या दोघांमध्ये जामवंतजी आणि भगवान श्रीकृष्णामध्ये युद्ध सुरू झालं. भगवान श्रीकृष्णाने वार करावा, जामवंतजीने सुद्धा वार करावा, गद्यानं मार करावा, लात मारावी, बुक्की मारावी. जामवंतजीला कळलं की हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. शस्त्रास्त्र सोडा आणि शरण आले. देवा मला माहिती की आता तुम्ही माझा कर्दन काळ होणार आहेत, परंतु तो श्यामंतक मणी तो माझ्याकडे आहे, परंतु तो मणी मी माझ्या मुलीला दिलाय. कुणाला दिलाय? माझ्या मुलीला दिलाय, जामवंतीला दिलाय. मग तुम्ही एक काम करा, जर माझ्या जामवंतीचा तुम्ही जर पत्नी म्हणून स्वीकार जर केला तर चांगलं होईल. देवा गरीबाला पदरात घ्या, माझ्या मुलीला पदरात घ्या. ठीक आहे म्हटले, श्यामंतक मणी जर मला मिळत असेल तर मी तुझ्या मुलीचा स्वीकार करतो. श्यामंतक मणीही दिला आणि जामवंतीला सुद्धा दिला. भगवान श्रीकृष्णांची ही दुसरी पत्नी असणारी जामवंती अर्थात आसवन, तिला घेऊन भगवान श्रीकृष्ण आले. त्या सतराजिताला बोलवलं. अरे सतराजित, हे बघ तुझा श्यामंतक मणी. ह्या जामवंतीच्या वडिलाने जामवंताने हा मणी पडलेला होता. कुठं? वनामध्ये. तुझ्या भावाला वाघानं मारले. वाघ हा हिंस्र त्यानं मारले. तो मणी तिथे पडलेला होता. ह्या जामवंताने अर्थात ह्या जामवंतीच्या वडिलाने, माझ्या सासऱ्याने हा मणी नेला होता. हे मणी घे. हा मणी यांनी नेलेला होता. तुझ्या भावाला मी मारलं नाही आणि मणी सुद्धा मी नव्हता नेला, परंतु मला सिद्ध करायचं होतं. तू माझ्यावर घेतलेला आळ होतास म्हणून मला हे सगळा कुटाणा करावा लागला. असा विनाकारण
कोणावरही आळ घेऊ नकोस. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचे. हात वर करा. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा सगळे सगळे. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा वा वा टाळी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो टाळी. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठल.
मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 हे हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 गोपाल कृष्ण भगवान की शुकाचार्य महाराज की राधे श्याम. भगवान श्रीकृष्णांचा दुसरा विवाह होतो तो म्हणजे जामवंती सोबत. जसंही रुक्मिणी आईसाहेबांनी पाहितलं जामवंतीला, दोघांचा संवाद झाला. श्यामंतक मणी सतराजिताला देऊन टाकला आणि सांगितलं, सतराजित असं कोणाबद्दलही विनाकारण नकारात्मक गोष्टी पसरू नये. आपणही आपल्या जीवनामध्ये पहा, उगाच कोणाच्या तरी बाबतीत काहीतरी सांगायचं. हे लांबचे नसतात, हे लोक जवळचेच असतात. बरं, उगाच विनाकारण ह्याचं त्याला त्याचं ह्याला असं सांगत राहतात. परंतु आपणही लक्षात ठेवलं पाहिजे, काही झालं तरी आपण आपल्या यशाचा मार्ग सोडायचा नाही. किती संकट आले, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाये ओढले, थट्टा मस्करी केली, अडवलं, थांबवलं, काही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हायचं शिकलं पाहिजे माणसानं. मग मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडून दिलं पाहिजे माणसानं. फक्त आपलं लक्ष म्हणजे आपलं जे ध्येय आहे, ते ध्येय जोपर्यंत आपल्याला साध्य होत नाही तोपर्यंत शेंडी तुटो नाहीतर पारंबी तुटो. आपण आपल्या ध्येयापासून दुसरीकडे भरकटायचं नाही. तसं भगवान श्रीकृष्णाने विचार केला की सतराजितानं माझ्यावर घेतलेला जो आळ आहे, हा आळ खोटा आहे हे सिद्ध करून दाखवणारच. आणि सिद्ध करून दाखवलं महाराज. तो श्यामंतक मणी सतराजिताला दिला. तो श्यामंतक मणी जामवंताने नेलेला होता. जामवंताने आपली मुलगी जामवंती भगवान श्रीकृष्णांच्या स्वाधीन केली आणि रुक्मिणी आईसाहेबाला समोर दाखवलं. रुक्मिणी आईसाहेब काही म्हटल्या नाही. दोघांमध्ये चर्चा झाली, संवाद झाला. सतराजित हा सामान्य नव्हता. बरं, हा राजनीतिज्ञ होता. राज्य कसं करावं किंवा तो राज्य कारभारामध्ये तज्ञ असणारा हा सतराजित होता. मग त्या सतराजिताने एक इच्छा प्रगट केली, प्रभू माझ्याकडून अपराध झाला, मी नको ते बोललो तुम्हाला, मला क्षमा करा. हा श्यामंतक मणी तुम्हाला पाहिजे तर घ्या, आपल्या राज्यासाठी याचा उपयोग होईल. परंतु माझी एक विनंती देवा, गरीबाला पदरात घ्या. अर्थात माझी मुलगी असणारी सत्यभामा हिचा तुम्ही स्वीकार करा. भगवंताने सत्यभामा मातेचा सुद्धा स्वीकार केला. भगवान श्रीकृष्णाचा असा तिसरा सोहळा झाला, विवाह सोहळा. चौथा विवाह सोहळा झाला भगवंताचा. तो